नगर परिषद व महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या मनपा विभागाच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जगनबापू ताकटे यांची निवड झाल्याने तसेच सफाई कामगार यांचा सत्कार साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आला। सदर या कार्यक्रमाचे आयोजन साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तर यावेळी साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत क्षीरसागर, उपाध्यक्ष NP वाणी, साहेबराव देवरे, बाजीराव नाना खैरनार, अरुण बावेस्कर कोठावदे, मधुकर कांबळे, प्रकाश बदाने, भगवान पाटील, संजय आबा नेतकर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगर परिषद व मनपाच्या कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जगनबापू ताकटे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार आज करण्यात आला। अध्यक्ष आहे। मी कर्मचाऱ्यांसाठी खूप काही केलं। येत्या दिवाळीमध्ये धुळे महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांना पगार नाही, त्यांना बोनस नाही, 7व्या वेतनाचा फरक नाही, त्या क्षेत्रामध्ये मी सर्वात पहिले प्रथम तिथे उडी घेतली आणि अखिल भारतीय महिला महासंघाच्या वतीने मी सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली। सर्वांना पगार द्यायला लावला, 7व्या वेतनाचा फरक लवकरच निघणार आहे आणि महागाई भत्ता पण द्यायला लावला। त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी जे काही मी चांगले काम केले ते फळ मला मिळाले। तुरंत मला मुंबईहून फोन आला, अजितदादांनी माझी दखल घेतली आणि सुप्रियाताईंना सांगितले की यांना धुळे महानगरपालिका धुळे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी कर्मचारी संघटनेच्या वतीने यांना धुळे जिल्हा अध्यक्ष पद दिले पाहिजे। सुप्रियाताईंकडे गेलो, त्यांनी माझी नियुक्ती केली। त्यांनी स्वतः इतके 25 ते 30 लोक उभे होते, फक्त आमचे रणजित राजे भोसले यांनी सांगितले की ताई साहेब जगनबापू धुळेहून आले आहे, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांची आज निवड आहे। ताईंनी आम्हाला तुरंत मध्ये बोलवले आणि 5 ते 6व्या नंबरवर आमचा नंबर लावून त्यांनी माझी निवड केली। मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुप्रियाताई सुळे आणि रणजित राजे भोसले यांचे खूप खूप आभार मानतो। आणि आज जो तुम्ही माझा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार केला, तसं पाहायला गेलं तर ज्येष्ठांचा सत्कार आम्ही केला पाहिजे, पण तुम्ही आज आमचा केला। कधीतरी आम्ही भविष्यात तुमचाही सत्कार करू, का की सर्वांना कर्मचाऱ्यांचा न्याय व हक्क मिळवून देऊ ही मी शुभेच्छा देतो।